नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये। आज मी बनवणार आहे बकऱ्याच्या मुंडीचा झणझणीत असा रस्सा आणि भेजा फ्राय। तर ही रेसिपी नक्कीच पूर्ण बघा आणि आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चला तर रेसिपी बनवायला घेऊया। आता इथे मी एक कुकर ठेवले। कुकरमध्ये मी 2 कांदे कापून घेतलेत उभे, ते तळून घेणार आहे तेलामध्ये। त्यामध्ये मी 1.5 चमच हळद टाकली आहे आणि 1.5 चमच मीठ टाकले। आता इथे मी मुंडी घेतली आहे आणि त्या मुंडीला स्वच्छ साफ करून 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलंय आणि ते मी याच्यात टाकून फ्राय करून घेत आहे। आता 1 किलोच्या जवळपास मटण असेल या मुंडीचं। आता याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकणार आहे आणि कुकरचं झाकण लावून ठेवून देणार आहे। आपल्याला याच्या 11 ते 12 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तोपर्यंत मी ज्वारीच्या भाकरी, मसाला आणि भेजा फ्राय सर्व तुम्हाला करून दाखवणार आहे। आता इकडे कुकरच्या शिट्ट्या होत आहे आणि इकडे मी भाकरी करून घेत आहे। तर आता मी भाकरीचं पीठ मळले आणि भाकर थापून घेत आहे। तर भाकर थापून झाली आहे। मी तर गॅसवर पहिलेच एक भाकर भाजून घेत आहे। आता याच्यावर दुसरी मी केलेली भाकर टाकून घेत आहे। तर भाकर टाकली आहे आणि याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि छान भाजून घ्यायची आहे। तर नॉनव्हेज काय पण खायचं असेल तर ज्वारीच्या भाकरीसोबत खायचं खूप छान लागतं। त्याला दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायची आहे भाकरीला। छान भाजून घेत आहे मी। तर भाकर भाजून रेडी झालेली आहे। आता याच तव्यामध्ये मी मसाला भाजून घेणार आहे मुंडीच्या रश्श्यासाठी। तर इथे मी कांदे कापून घेतलेत, 4 ते 5 मध्यम आकाराचे कांदे कापून घेतलेत, उभे कापलेत आणि ते या तव्यावर टाकून घेत आहे। आता याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे। तेल टाकून हा कांदा छान काळ्या रंगापर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि याच्यातच मी थोडंसं कांदा साईडला करून मध्ये तेल टाकून घेतलं आणि तेलामध्ये मी हे खोबरं कट करून घेतलं आहे, ते भाजून घ्यायचं आहे आपल्याला। हे दोन्ही भाजून घ्यायचे आहे। तर मी जास्त काय खडा मसाला याच्यात वापरणार नाही आहे, एकदम सिंपल बनवणार आहे। आता सर्व छान भाजल्यानंतर याच्यामध्ये 1 मूठभर असं डाळवं घ्यायचं आपल्याला। तुम्ही चण्याची डाळ पण घेऊ शकताय किंवा स्किप पण करू शकताय। आता डाळवं याच्यात टाकून मी भाजून घेत आहे। आता मी गॅस बंद केला इथं, नाहीतर मग जळतं हे डाळवं। तर गॅस बंद करून तव्यावर मी याला भाजून घेतले। आता याच्यातच मी भेजा फ्राय करून घेणार आहे। आता इथे मी तव्यामध्ये 1.5 पळी तेल टाकले, त्यात 2 कांदे कापून घेतलेत मी बारीक। हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत कांदे। आता याच्यामध्ये मी 1 टमाटर घेतले कापून, ते टाकून घेत आहे आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात मी, त्या पण कापून घेऊन टाकल्या आणि याच्यात 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्या आहेत। ते सर्व याच्यात टाकून फ्राय करून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे एक कांदा शिजेल याच्यामध्ये। आता इथे मी अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच मिक्स मसाला आणि अर्धा चम्मच लाल काश्मीरी मिर्च मसाला, तर हे सर्व टाकून मी थोडंसं पाणी टाकून परत फ्राय करून घेतलं आहे। आता याला छान तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं आहे। आणि इथे ही मुंडी आणली होती ना, याच्यासोबतच भेजा आला होता। तर या भेजाला मी छान साफ करून 1-2 पाण्याने धुवून घेतलं आहे आणि असं भेजा याच्यात टाकून याला असं मॅश करून घ्यायचं आहे। तर थोडंसं मी पाणी टाकून घेतलं आहे परत आणि याला 5 ते 6 मिनिटे शिजू द्यायचं आहे। खूप छान लागतो हा खायला। आता इथे चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे मी। आता याला परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2-3 मिनिटं अजून शिजू द्यायचं आहे।
आता बघा शिजून रेडी झालेले आहे। आता याच्यात मी वरतून थोडी कोथिंबीर टाकून घेणार आहे। तर हा भेजा फ्राय पण रेडी झालेला आहे। आता तिकडे कुकर पण झालेला आहे। 11 ते 12 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि थंड पण झालं आहे थोडंसं। आता त्यासाठी ते मी मुंडीचा रस्सा बनवायसाठी मी मसाला करून घेतला आहे। कांदा ते भाजून घेतले आणि थोडासा लसूण थोडी कोथिंबीर वाटून घेतले। आता कुकरचं झाकण मी काढले। बघू शकता किती छान शिजले मुंडीचं मटण। आता इथे मी हा वाटलेला मसाला टाकून घेत आहे कढईमध्ये, 1 पळी तेल टाकून। आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। या कढईमध्ये या मसाल्याला परतवायचं आहे। आता याचे सर्व बेसिक मसाले टाकून घ्यायचे आहेत। अर्धा चम्मच लाल तिखट, 1 चम्मच मिक्स मसाला, अर्धा चम्मच गरम मसाला, आणि त्या मिक्सरच्या भांड्यात आपण मसाला वाटून घेतला ना, त्याच्यातच मी थोडंसं पाणी टाकून याच्यात टाकून घेतलंय। आता या मसाल्याला थोडं शिजू द्यायचंय। थोडंसं याला वाफेवर शिजू दिलं ना त्याला तरी येते छान, बघू शकताय। आता हा मसाला शिजून रेडी झालेला आहे। याला तरी पण थोडी थोडी आलेली आहे। आता याच्यामध्ये उकडलेलं मटण टाकून घ्यायचं आहे। मुंडीचं मटण असं थोडं थोडं करून पहिले टाकायचं आहे, नंतर मी सरस टाकून घेणार आहे। थोडंसं मी ते वाटीत काढून पण घेतलं आहे। आता मी ते टाकून घेतलंय आणि तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे असेल तेवढं याच्यात पाणी वतायचं आहे। तर मी ते 1 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे। आता याच्यामध्ये पहिलेच मीठ टाकलं होतं ना आपण शिजताना, तर त्यानंतर मिठाचा अंदाज घेऊनच परत मीठ टाकायचं आहे। तर इथे मी थोडं मीठ टाकून घेतलं आहे। अर्धा चम्मच मीठ टाकलं असेल मी। बघू शकताय किती छान शिजत आहे। आता याला 5 ते 6 मिनिटं शिजू द्यायचं आहे, कारण हे मटण पहिलेच कुकरमध्ये शिजलेलं आहे। तर या मसाला शिजण्यासाठी याला 5 ते 6 मिनिटं शिजू द्यायचं आहे आणि एक झाकण ठेवून द्यायचं आहे। कमी गॅस करायचा आहे थोडासा। आता ते शिजून रेडी झालेली आहे बकऱ्याच्या मुंडीचा रस्सा। तर बघू शकता किती छान दिसत आहे हे। तर आता इथे मी एक ताट घेतलं आहे आणि ताटात वाटी घेतली। वाटीत मी रस्सा काढून घेत आहे। साईडला मी भाकर घेणार आहे आणि बनवलेला मुंडीचा भेजा। तर माझी ही रेसिपी बनवून रेडी झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। जय महाराष्ट्र। चला तर भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। बाय।